माऊली, काळ हे कोणत्याही गोष्टीवरचं औषध आहे. आता आपल्याला अत्यंत प्रिय असलेली व्यक्ती आपल्याला सोडून जाणं हे अत्यंत दुःखदायक असतं, हे अगदी खरं. पण काही काळ गेल्यानंतर ते नसण्याचं दुःख थोडं थोडं कमी होत जातं. परंतु काही नाती अशी असतात माऊली की ती या काळाच्याही पलीकडे असतात. जसं माता आणि पुत्र यांचं नातं. आईला आपला मुलगा या जगाच्या पाठीवर कुठेतरी आहे हे आज ना उद्या सापडतच. जसं गाईला आपलं वासरू कधी ना कधी सापडतच. आता या आपल्या कथेमध्ये पुनर्मिलनाची ठिणगी पडलीच आहे. आता याचा विस्तव किती मोठा होईल का विझून जाईल बघूया. युवराज, युवराज, युवराज प्रेमचे युवराज, 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 युवराज. अहो काय झाले युवराज? आपणास काय झाले? सुनंदा, पहा तरी किती रक्तस्राव झाला असेल. हो हो महाराणी, आपण आधी शांत व्हावे. अहो आम्हालाही तितकीच काळजी वाटते आहे. राजवैद्य, अहो नेमके काय निदान लागले आपल्या हाती? महाराणी, परिस्थिती खूप नाजूक आहे. राजपुत्रांच्या उजव्या खांद्यातील महत्वाच्या मज्जांना खूप इजा झालेली आहे. त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. राजवैद्य, आपण काहीही करा, पण युवराजांना पूर्ववत करा. आम्ही आमच्या पुत्रास अशा अवस्थेत नाही पाहू शकत. हो हो हो, मी औषधी दिली आहे, लेप देखील लावला आहे आणि प्रयत्न मी करतही आहे. प्रयत्न करणे आपल्या हाती आहे. सावरी, हे घे प्रसाद. हे माते, माझा पुत्र जिथे कोठे असेल त्याचे रक्षण कर, त्याला खुशाल ठेव. माते, सुनंदा मावशी, राजपुत्र, राजवैद्य, काय झाले? आपण सर्व इथे काय करत आहात? युवराज, युवराज, आपणास हे शस्त्र कसे बरे लागले? आपल्याकडे लक्ष द्यायला तेथे कोणीच नव्हते का? मला सांगा बरे, मी त्यांना दंड करेन. माते, कसली इजा? कुठला त्रास? मला काहीही झालं नाहीये. माते, मला खूप भूक लागलीये. समजत नाही नक्की काय झाले, परंतु आता अन्न ग्रहण करावे असे वाटत आहे. हो हो युवराज, चला मी आपल्या भोजनाची व्यवस्था करते. चला.
जे डोळ्यांना दिसतंय, कानी पडतंय, ते एक एक नवलच म्हणावं लागेल. आजवर या कुळात कुठलाही राजपुत्र इतकं हीन वर्तन करताना आढळला नाही कधी. शास्त्राभ्यास, राजकारणात गती नाहीच, पण सुंदर यौवनांमध्ये रमणे, आयुष्याची राख रांगोळी करणे, हेच याच्या आयुष्याचे ध्येय का? आणि आता तर त्या मातेची ममता देखील नकोशी झाली आहे. आम्हाला असे भासते तूच यात कमी पडली. अगदी त्याच्या बालपणापासून, तो नवजात शिशु असल्यापासून आम्हाला असं जाणवतंय. महाराज, आपण पुन्हा पुन्हा पूर्वीच्या गोष्टी का बरे उकरून काढत आहात? आम्ही तर त्या स्वतःच्या जीवा पलीकडे जपले आहे, पण तरी देखील आम्हाला एक कळत नाही की प्रेमसेन दुर्गुणांच्या आहारी गेले तरी कसे? काय सांगायचं? आपलेच नशीब खोटे ठरण्याची घटिका आली. परवाच त्यास आम्ही सांगत होतो, आपला राज्यविस्तार करायचा, आपला परामर्श आवश्यक आहे. बघूयात म्हटलं किती अभ्यास आहे. काहीही न बोलता निघून गेला. अखंड दिन त्या नर्तिकांसमवेत गुंग असतो. कसं समजून सांगायचं तेच कळत नाही. प्रेमसेनांचे असे हाताबाहेर जाणे पाहता आमचा जीव देखील अगदी तीळ तीळ तुटतो आहे. प्रजेने काय अशा राजाचा आदर्श ठेवावा? आपली प्रतिष्ठा काय, परंपरा काय, आणि ह्याचे असे आचरण? महाराज, आम्ही काय म्हणतो, प्रेमसेनाला या प्रासादापासून अंतरावर ठेवणे आवश्यक आहे. म्हणजे नेमके काय सुचव पाहताय आपण? महाराज, काशी नगरी येथे जाऊन काही काळ वास्तव्य केले तर निश्चितच त्यांच्या वृत्तीत आणि आचरणात बदल घडेल. धर्म, आचरण, कर्तव्य आणि नीतिशास्त्र याचे त्यास शिक्षणही लाभेल. या प्रासादाबाहेरील जग ते पाहतील, चांगले अनुभवही घेतील आणि मनुष्य स्वभाव वाढीस लागेल. उपाय चिंतनीय. विचारांती निर्णय घ्यावा लागेल. बाकी त्या परमेश्वरास चिंता आहेच. काळ हेच खरं औषध. सेनापती आम्हास तृष्णा जाणवते आहे. बाळ घे ग, तुझीच गौमाता आहे ना ती. तुला सोडून जाणार आहे का कुठे? त्या तिथे जाऊन आपण जलप्राशन करून येऊ. हो युवराज. माते, माते, ते काय झाले? मी काय म्हणतो, काय झाले आपणास? कुणी आहे का तिकडे? सेनापती, सावरी, 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 काय झाले तुला? तुझी प्रकृती तर योग्य होती ना? अहो सावरी, असं काय झाले अचानक तुला? अहो काय झाले? आम्हास ठाऊक नाही. आम्हास तृष्णा जाणवली म्हणून आम्ही इथे जल मागावयास आलो. तेव्हा आम्हास बघून त्यांना घेरी आली आणि ते कोसळल्या. परमेश्वरा, अजून काय काय संकट लादणार आहेस रे आम्हावर? सावरी, कृपया माझी मदत कराल का?
प्रेम से प्रेम से हे काय चालू होते? आपण आज असे विचित्र का बरे वागता आहात? मला माहितीये माझ्या या आचरणामुळे तू आणि पिताश्री व्यथित आहात, परंतु माते, कधी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलास की मी किती व्यथित असेन? आज माझ्याकडे ऐश्वर्य, साम्राज्य, धन सर्व काही आहे, परंतु माझे मन मातेच्या मायेसाठी व्याकुळ आहे. का का आजवर तुझ्या नजरेतून आणि तुझ्या स्पर्शातून मला आईचं प्रेम, ममता जाणवली नाही माते? आज त्या परक्या स्त्रीने माझ्याकडे पाहिले, माझ्या काळजात गलबलले. तिचा स्पर्श होताच माझ्या मुखातून आपसूक माते हे शब्द निघाले. असे काय होते माते की ज्यामुळे या भावना, हे प्रेम मला तुझ्या बाबतीत जाणवले नाही माते? सांग. युवराज, अहो काय करत आहात आपण? आपण आपल्या जन्मदात्या मातेच्या प्रेमावर संशय उत्पन्न करत आहात. अहो एक माता म्हणून त्यांनी तुमच्यासाठी केलेला त्याग, तुमच्यावर केलेली माया या डोळ्यांनी पाहिली आम्ही, आणि तरी माते, मला तुझ्या डोळ्यात दिसत आहे. तुला माझे म्हणणे समजले आहे आणि ते तुला अमान्य नाही. युवराज, आपण काय बोलतात याचे आपल्याला भान देखील नाही. आपल्याला योग्य त्या शिक्षणाची, योग्य त्या संस्कारांची आवश्यकता आहे, आणि त्याकरताच आम्ही एक निर्णय घेतलाय. आपल्याला काशी नगरी जाऊन वास्तव्य करायचे आहे. उद्या प्रातःकाली आपल्याला प्रस्थान करावयाचे आहे. निर्गमनाची सर्व तयारी करून घ्या. वा माते, वा, किती उत्तम प्रकारे माझ्या प्रश्नाचं उत्तर देणं आपण टाळलं आहे. वा, असे असते माता आणि पुत्राचे नाते. युवराज, आता मला या विषयावर वादंग नको आहेत, आणि अजून ती वेळही आलेली नाही की मला तुमच्याकडून नातेसंबंध शिकून घ्यावे लागतील. कुठे गेला तो? अगं हो, शांत हो. कोणाबद्दल बोलतीयस तू? अहो तोच ज्याच्याकडे पाहिले आणि मला भोवळ आली. हा, तो मुलगा कोण होता? कोणास ठाऊक? काही म्हणा, पण त्याच्याकडे बघून मनात काय झाले समजलेच नाही. असे वाटले 20 वर्षांपूर्वी आपल्यातून जन्माला आलेलं बाळ होतं ते आता असेच दिसत असे, हाच असेल. आणि हे विचार पक्के होत असतानाच मला भोवळ आली, आणि आता मला काहीच आठवत नाही. हो, हे सगळे तुझे मनाचे खेळ आहेत. किती अजून स्वतःला त्रास करून घेणार आहेस तू? अहो असं नका बोलू. तुम्ही त्याला जाऊ का दिले? थांबवले का नाही तुम्ही त्याला? आता येणाऱ्या प्रत्येक पांथस्थाला काय अडून धरू का मी? आता हा त्रास करणं थांबव, आणि हे सत्य स्वीकार की आपले स्वतःचे अपत्य कधी जन्मासच आले नव्हते. मान्य, हे आताशा मान्य करत आले होतेच. इतकी वर्ष झाली आपल्याला आपले मूल दिसत नाही, सापडत नाही, म्हणजे ते या जगात नसेलच. परंतु आज त्या मुलाकडे बघितले आणि पुन्हा माझ्या आशा पल्लवित झाल्या. मला असे ठामपणे वाटते माझा पुत्र इथेच कुठेतरी आहे, आणि तुम्ही बघा तो एक दिवशी मला भेटेलच.
सेनापती, आपणास काशीनगरीत जाण्यास आणखी किती अवधी लागेल? युवराज, या गावाहून काशीनगरी अजून खूप अंतरावर नाही. अजून 1 दिन प्रवास आणि आपण आपले इच्छित स्थळी असू. परंतु आत्ता सूर्यास्ताची घटिका आहे. असे असताना प्रवास करणे योग्य होणार नाही. सेनापती, आपण काय सुचवत आहात? आपण याच गावी मुक्काम करून उद्या प्रातःसमयी पुन्हा मार्गक्रमण करू शकतो. योग्य विचार आहे. तुम्ही असे करा, या गावामध्ये अतिथी म्हणून राहण्यास योग्य असे घर शोधा, जिथे आपल्याला मुक्काम करता येईल आणि तेथील रहिवाशांना देखील त्रास होणार नाही. जशी आज्ञा. माते, माऊली, नियती सारं घडवते ग. नियती सारं घडवते. आपण त्या ईश्वराच्या हातातल्या कळसूत्री बाहुल्या असतो. नियती जे घडवेल ते उघड्या डोळ्यांनी पाहायचं. अखेर आपला तारणहार तोच. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.